नमस्कार. आजचा व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये बरेच जण असे असतील ज्यांना नाही का भात खूप आवडतो आणि त्यांना रोजच भात दिला ना तरीसुद्धा ते खूप आवडीने खातील. तर असेच तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी आहे. तर काय करायचं आहे, त्याच्यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालायचं किंवा तूपसुद्धा घालू शकता. आता त्याच्यानंतर जिरं घालायचं. जिरं फुललं की एक कांदा घालायचा. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा. त्याच्यानंतर एक गाजर बारीक चिरून घातला आहे. त्यानंतर इथे जांभळी पत्तागोबी घेतली आहे, जी वजन कमी करण्यास मदत करते, दाह कमी करण्यास आणि हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते. आणि हिरव्या कोबीच्या तुलनेत नाही का याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी जास्त प्रमाणात आढळतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि कोलॅजन निर्मितीसाठी सुद्धा ही आवश्यक अशी भाजी आहे. तर कॅलरीज कमी असतात, पण पाणी आणि फायबर जास्त असल्यामुळे ना याच्यामुळे हे खाल्ली की पोट जास्त वेळ असं भरल्यासारखं राहतं. आणि मस्त ही भाजी अशी चिरून घेतली मी आणि त्याच्यानंतर धुवून घेतली आणि मग आपण फोडणीमध्ये घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर लाल तिखट घालायची, धणे पावडर घालायचं, शेजवान चटणी घालायची आणि होममेड मी टोमॅटो आणि लाल मिरचीची पेस्ट बनवून ठेवलेली होती. तर तीसुद्धा 1 चमचा घातली आहे. त्याच्यानंतर 50 ग्रॅम पनीर बारीक चिरून ठेवले होते छोटे छोटे क्यूब करून, तर ते सुद्धा घातले आणि ते मस्त फ्राय करून घेतले आहे. आणि हे छान असं फ्राय झालं की रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्रतिम असा रंग त्याचा आलेला आहे. तर अशीच भाजीसुद्धा तुम्ही ती खाऊ शकता. तर माझ्याकडे रात्रीचा शिळा भात उरला होता, तर तो भात मी त्याच्यामध्ये घातला आहे आणि मस्त असं नाही का छान असा फ्राय करून घेतला आहे. तर तुमच्याहीकडे असा भात उरला असेल ना, तर तुम्ही नेहमी जर फोडणीचा भात बनवत असाल तर त्यापेक्षा ना असा भात एकदा नक्की बनवून बघा. खूप छान अशी चव येते त्याची आणि मस्त लागतो. नंतर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हा भात सर्व करायचा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून खाल्ला ना, तर इतर भाज्याही पोटामध्ये जातात आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे ना इन्स्टंट एनर्जीही आपल्याला मिळते. भात हे पचायला हलका असल्यामुळे आणि ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनची एलर्जी असेल ना, तर त्यांनीसुद्धा हे खायला काहीच हरकत नाही. म्हणजे एक वेळचं मील तुमचं तयार होऊन जातं. तुम्ही लंचला किंवा डिनरलासुद्धा असा भात बनवून खाऊ शकता. पर्पल कॅबेज फ्राईड राईस आवडला असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडलेली रेसिपी इतरांनाही शेअर करा. आणि ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. धन्यवाद.